नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेत जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर काय करावे यावर आपण बनवलेला आहे। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे। तर मित्रांनो, त्या नंबरच्या काही अटी आहेत। तो नंबर कसा वापरावा हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवले आहे। मित्रांनो, त्याआधी आपण ह्या नंबरच्या काही अटी आहेत त्या आधी जाणून घेऊया। तेव्हाच आपण हा नंबर कसा SMS करायचा आहे हे नंतर तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला ही सर्व माहिती समजेल। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, महाराष्ट्रातील शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे। माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत राज्यातील सुमारे 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे। पण अर्ज केलेल्या खूप साऱ्या या महिलांना आत्तापर्यंत या योजनेमध्ये पैसे न आल्याने अर्ज पेंडिंग असणाऱ्यांच्या व इतर बाबी समस्या निर्माण होत आहेत। या समस्याचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी एक हेल्पलाईन नंबर घोषित केला आहे। त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हेल्पलाईन नंबरचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना त्यांच्या समस्येचे समाधान व्हावे यासाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना हेल्पलाईन नंबर जारी केला आहे। या नंबरच्या सहाय्याने महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या पण समस्याचे निराकरण या नंबरद्वारे हेल्पलाईन नंबरद्वारे करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तो हेल्पलाईन नंबर काय आहे हे जाणून घेऊया। तर हा हेल्पलाईन नंबर अशाप्रमाणे आहे 9861717171। या हेल्पलाईन नंबरच्या सहाय्याने आपण लाडक्या बहिणी योजनेमध्ये कोणती पण समस्या असल्याने ते आपण निराकरण होणार आहे। तर मित्रांनो, हा नंबर कसा वापरावा हे आपण लाईव्ह दाखवला आहे। तर त्यासाठी आधी जाणून घेऊया नक्की काय आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने जो हेल्पलाईन नंबर घोषित केलेला आहे, या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही फक्त व्हॉट्सअपवरच मेसेज करू शकता। या हेल्पलाईन नंबरवर आपण कॉल करू शकत नाही। मित्रांनो, हा हेल्पलाईन नंबर आहे। हा हेल्पलाईन नंबर आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये सेव्ह करायचा आहे। तर मित्रांनो, चला आपण ह्याची लाईव्ह प्रोसेस बघू। तर मित्रांनो, हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शन येत आहे। मित्रांनो, यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही आधी हा SMS टाकायचा आहे। हा SMS टाकल्यानंतर मित्रांनो, येथे तुमची लँग्वेज म्हणजे भाषा निवडायची आहे। कोणती भाषा तुम्हाला पाहिजे, मराठी पाहिजे, हिंदी पाहिजे का इंग्लिश पाहिजे हे निवडायचं आहे। मित्रांनो, यानंतर खाली काही तुम्हाला ऑप्शन दिसतील, यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचा विभाग, तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही टाकायचं। तुम्ही नाशिक जिल्हा, अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, पुणे जिल्हा किंवा कोकण विभागातून आहात ते तुम्ही तिथे क्लिक करायचं आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते हे साईडला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपण क्लिक करून घेऊया। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही तुमचा
जिल्हा निवडायचा आहे। तर त्यासाठी मित्रांनो येथे खाली क्लिक करायचं आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे हे तिथे निवडायचं आहे। यातून मित्रांनो नंतर तुम्ही तुमचा मतदार संघ निवडायचा आहे। त्यानंतर तुम्ही तुमचे लिंग म्हणजे स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे हे तुम्ही तिथे टाकायचं आहे। तुम्ही पुरुष आहे का स्त्री आहे हे तिथे टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं तुम्ही वय निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणत्या योजनेचा तक्रार दाखल करायची आहे हे तुम्ही इथे क्लिक करायचं आहे। लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, युवा कार्य प्रक्षेपण, बळीराजा मोफत वीज योजना, मुलींना मोफत शिक्षण किंवा शेतकरी योजना यातील तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल तक्रार आहे ते तुम्ही इथे क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो तुम्ही इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे मदत किंवा मुख्य मेनू यावर आपल्याला मदत पाहिजे असेल तर यावर क्लिक करायचं आहे आणि परत मुख्य मेन्यूवर जायचं असेल तर खाली क्लिक करायचं आहे। पण आपल्याला मित्रांनो मदत पाहिजे त्यामुळे आपण मदतवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो आता तुम्ही तुमची अडचण सांगायची आहे। तर मित्रांनो तुम्हाला कोणती अडचण आहे ते तुम्ही इथे क्लिक करायचं आहे। तुम्हाला अर्जासाठी मदत पाहिजे मित्रांनो, तुम्हाला अर्जासाठी मदत पाहिजे, बँक समस्या आहे किंवा कागदपत्र समस्या आहे, मंजुरी सदस्य समस्या आहेत मित्रांनो, ह्या साऱ्या इथे समस्या आहेत। जर तुम्हाला ह्यातील कोणती समस्या आहे त्यासमोर तुम्ही क्लिक करायचं आहे व पुढे सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तर मित्रांनो तिथं तुमची तक्रार नोंदवली जाईल। मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा। जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।